बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ पक्षांशी आहे आणि म्हणूनच त्यांच्या नावाला ते साजेस आहे. कारण एखाद्या पक्षाने चांगलं केलं तर त्याचं कौतुक करावं आणि नाही चांगलं केलं तर त्याला चांगलं खडसावून चार बोल सुनवावे. तांबेताईंचं सॉरी नाव राहिलेलं आहे कारण तुम्ही नंतर आल्यामुळे माझ्या यादीत ते नाव नव्हतं आणि त्यांनी त्यामुळे त्यांच्यामध्ये ती प्रवृत्ती आहे. आपण कीर्तनकारांचं आपल्याकडे फार एक महत्व आहे. जे लोक आपल्याला समाजाला प्रबोधन करतात त्यांचा एक वेगळा सन्मान आपल्या समाजामध्ये आहे. आणि आमच्याकडे तरी बीड जिल्ह्यामध्ये खास करून आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये प्रचंड सप्ते भागवत हे होता. डोंगरातला भाग आहे, गरीब समाज राहतो आणि त्या काळामध्ये संत भगवान बाबांनी वामन भाऊंनी त्या भागामध्ये एक समाज जागृती करण्यासाठी लोक डोंगरामधले त्यांना व्यवसाय नव्हता त्यांच्यामध्ये कुठेतरी शांतपणा येण्यासाठी त्यांना एकत्र बसून त्यांनी कार्यक्रम घ्यावे, अन्न शिजवावं, एकत्र बसून खावं, एकमेकांच्या ताटामध्ये खेचून येण्यापेक्षा एकमेकांना घास भरवा अशा संस्कारांनी तिथे काम केलं आणि आज आमच्याकडे पण फार मोठा पायंडा हा कीर्तनाचा आहे. आज याची गरज अजूनही समाजात आहे. मला माहितीये की इंदुरीकर महाराज प्रत्येक गोष्टीवर बोलतात. चांगली व्यसनमुक्तीचा विषय असेल, स्त्री भ्रूण हत्येचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, समाज प्रबोधनाचा विषय असेल, आपल्या घरामध्ये आपण आईवडिलांची कशी सेवा करावी, आपल्या मुलांना कसे संस्कार द्यावे, या अनेक विषयावर ते बोलतात. समाजामध्ये आपण जेव्हा बोलतो मी नेहमी विचार करते की लोक भागवत कथेला जातात, लोक रामायण ऐकायला जातात, लोक कीर्तनाला जातात आणि पुढचं पाठ मागचं सपाट असं करून बाहेर जातात. खरं तर माणूस सांगतो पोटतिडकीने. समाजामध्ये सगळ्या शिकवणी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे कर्म करायचं आहे ते कर्म आपण केलं पाहिजे, फळाची चिंता आपण केली नाही पाहिजे हे आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय. पण भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे ते आजही आपण बोलतो. ते कशामुळे की भगवान श्रीकृष्णांनी जे विचार आपल्याला समाजामध्ये बलाढ्यपणे जगण्यासाठी आणि पावलं रोवण्यासाठी दिलेले आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, ते बीज आपल्याकडे रोपवण्याचं काम ही अशी संतांची, हरिभक्त परायणांच्या लोकांची अत्यंत सुपीक अशी माती असते, ती करत असते. त्याच्याशिवाय आपण हे विचार आपल्याला काय माहित होतं श्रीकृष्णाने काय म्हणलं, आपल्याला काय माहिती रामायणातून आपल्याला काय संदेश घ्यायचा, हे संदेश आजही अभिप्रेत आहेत आणि आजही आपल्याला मिळणार आहेत आणि आजही याच्यातून आपण बोध घेऊ शकतो. तर ते केवळ आणि केवळ आपल्याला सांगणाऱ्या कीर्तनकारांमुळे. आणि मला वाटतं इंदुरीकर महाराजांच्या विषयी प्रचंड लोकांमध्ये आकर्षण आहे. त्यांच्या कीर्तनाची गर्दी मी पाहिली आहे. मला वाटतं पहिला मला त्यांची भेट ही मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाच्या वेळी झाली होती आणि त्यावेळी त्यांनी स्त्री भ्रूण हत्येवर अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं होतं. स्त्रियांच्या सन्मानावर मार्गदर्शन केलं की स्त्रीचा कसा सन्मान स्त्रीनेही राखावा आणि समाजानेही राखावा. त्यामुळे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की व्यक्ती अत्यंत परखडपणे म्हणजे प्रबोधन करताना नुसती कथा नाही सांगितली तर व्यथा सुद्धा समाजाची आजची मांडण्याचं काम हे वेळोवेळी ते करतात. आणि नुसतं नाही करत व्यथा मांडण्याचं काम तर ते त्याच्यातून समाज स्वच्छ करण्याचं काम करतात. मला असं वाटतं तुमचं काम हे तुरटीसारखं आहे इंदुरीकर महाराज. जसं समाजामध्ये गढूळपणा आला, जर समाजाच्या मनामध्ये, विचारामध्ये, संस्कारामध्ये घाण झाली तर तुरटी फिरवल्यावर जसा गाळ खाली बसतो तसं संतांची वाणी आपल्या कानावरून गेल्यावर आपल्या मनामध्ये झालेला जो गाळ असतो, आपल्या मनामध्ये झालेले विचार जे गढूळ असतात त्यांचा गाळ खाली बसल्याशिवाय राहत नाही. आम्ही भाषण कितीही केलं, आम्ही कितीही चांगलं बोललो तरी ते सगळ्यांनाच कानाला ऐकावंसं वाटतं असं नाही. आम्ही जे बोललो ते तुमच्यापर्यंत जातं असं नाही. त्यामुळे आम्हालाही तुमच्या पाईपलाईनची गरज असते की आमचे सुद्धा जे विचार असतात ते तुमच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचावे. आणि त्याच्यामुळे आज महत्वाचं आहे माझ्या जीवनामध्ये, मी अमेरिकेत शिकून आले, जीवनामध्ये मी अमेरिकेमध्ये शिकले पण माझी सुरुवात झाली ती एका आमच्या रेल्वे स्टेशनवर हमालांच्यासाठी एक बालवाडी होती आणि मला त्या बालवाडीमध्ये मुंडे साहेबांनी ऍडमिशन घेतलं. मला त्या बालवाडीमध्ये ऍडमिशन घेतल्यावर त्या बालवाडीच्या ज्या शिक्षिका होत्या त्या पण म्हणल्या की साहेब इथं कशाला मुलीला आपण टाकताय. त्यांनी सांगितलं नाही माझ्या मुलीला मला इथेच शिकवायचंय. आणि माझे बाबा तेव्हा आमदार होते पण आमदाराची कन्या हमालांच्या बरोबर बालवाडीमध्ये शिकत होती. त्याच्यानंतर त्यांनी मला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकलं. म्हणजे मला कुठल्याही कॉन्व्हेंटमध्ये हॉस्टेलमध्ये एकदम इंग्रजी माध्यमात ते शिकवू शकले असते
पण त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं. जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ग्रामविकास मंत्रीपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मातीमध्ये आपले पाय असले, मातीमध्ये घट्ट रोवले तरच माणूस लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. सगळं वैभव असताना सुद्धा समाजामध्ये आपले लेकरं वावरले पाहिजे, समाजाची त्यांची ओळख असली पाहिजे आणि त्यांचे पाय जमिनीवर असले पाहिजे, याची काळजी सगळ्याच पालकांनी घ्यायची गरज आहे. कधी कधी मला वाटतं की माझ्या वडिलांनी जे केलं ते मी माझ्या मुलाच्या बाबतीत करू शकते की नाही, कारण शेवटी मी एक राजकारणी व्यक्ती आहे. बाहेर घराच्या जर पडले तर चेहरा असा असा करून नाही गेले तर लोक तिथे फोटोला मला पकडतातच, गाडी अडवून माझ्या गाडीच्या मागे पाठलाग करून येतात. एकदा तर खूप धो पाऊस पडत होता बाळासाहेब, आम्ही चाललो होतो पुण्यावरून मुंबईला आणि सारखा माझा फोन वाजत होता. मी जरा झोपले होते, डोकं दुखत होतं, धो पाऊस आणि तो फोन वाजतोय आणि मी शेवटी वैतागून उचलला फोन तर तो माझ्या मागे 2 गाड्या, मुलं त्याच्यामध्ये कार्यकर्ते भरलेले होते आणि ते फार जोरात माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. आणि मला त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही गाडी थांबवा, आम्हाला तुमच्यावर फोटो काढायचा, आम्ही 100 किलोमीटर झाले तुमच्या मागे फिरतोय, तुमची गाडी काही पकडली जाईल. मी म्हणलं अरे धो पाऊस पडतोय, मी हायवेवर कुठे उतरून तुमच्यावर फोटो काढू. शेवटी ते जे खाण्याचं जिथं ठिकाण आहे तिथपर्यंत ते माझ्या मागे आले, तिथे उतरून माझ्यावर फोटो काढला. म्हणजे आम्ही जीवनामध्ये घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर लोकांच्या मध्ये चेहरा माहीत असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो. पण हे सगळं करत असताना मला वाटतं की माझ्या मुलाला मला लक्ष देता येत नाही, मला त्याला वेळ देता येत नाही. तो 1 वर्षाचा असल्यापासून मी काम करते, त्यामुळे तो कसा आहे एवढासा होता तो एवढा मोठा झाला तर म्हणून मी थोडेसे त्याचे लाड जास्त करते. पण कधी कधी मला विचार येतो की नाही आपण ह्याला पण थोडंसं तुरटी फिरवायची गरज असते, कारण आपल्या आईचं सगळं आहे, वडिलांचं आहे, आजोबांचं आहे आणि म्हणून सगळं मिळेल असं नाही. म्हणून आता त्याला पण मी महिन्याला पॉकेट मनी देते, त्याच्याकडून हिशोब घेते आणि सांगितलं की बाबा हे एवढ्या पैशात तू बसवायचं. आणि म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की आपण किती मेहनत करून इथेपर्यंत पोहोचलोय, आपल्या मागच्या पिढ्यांनी किती संस्कार आपल्यावर केले. आणि हे संस्कार खरं तर आई वडील देतात, तेवढंच संत मंडळी देतात आणि आमचे इंदुरीकर महाराज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवतात. मला तुम्ही सांगितलं की तुम्ही सगळीकडे जाता, परळीला पण येता, परळी फेस्टिवलला, आणि पुन्हा बारामतीला पण येता आणि परळी फेस्टिवलला विसर्जनाच्या आदल्याच दिवशी येतात. तिथं चांगला दिवस निवडलेला आहे तुम्ही. कारण कसं आहे, मगाशी म्हणले कोण, बाळासाहेब थोरात साहेब म्हणले का, कोणतरी मगाशी वर येताना मला सांगितलं की इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकलं की इंदुरीकर महाराजांचा दावा आहे की 6 महिने माणसाला हार्ट अटॅक सुद्धा येत नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे मी जेव्हा यांना बघितलं, माझ्या लोकांनी प्रिंटिंग मिस्टेक केली. मला सांगितलं इंदुरीकर महाराजांचा 61चा सोहळा आहे. मी म्हणाले महाराज ते एवढे तरुण दिसतात आणि 61 कसं म्हणाले. मग मी ते आल्यानंतर हळूच म्हणलं आता आपण कसं विचारावं. मी स्नेहाला ताईंना विचारायला लावलं की महाराजांचे 61 काही वाटेल ना, ते तरुण दिसतात. पुन्हा म्हणलं की त्यांचं 6 महिने की त्यांचं कीर्तन ऐकल्यावर 6 महिने समोरच्याच आयुष्य वाढत असेल आणि त्याला हार्ट अटॅक येत नसेल तर स्वतःचं कीर्तन दिवसातून 4 वेळा ऐकून ते हळूहळू 5 वर्षाचे तरी होणार नाही, अशी मला भीती वाटली. म्हणून मला असं तर होईना की ह्यांचा वाढदिवस रिव्हर्स मध्ये चाललाय, असंही होऊ शकतं, काहीतरी त्यांच्या वाणीमध्ये जादू आहे. म्हणून मी जरा त्याची चिंता व्यक्त केली. दुसरं म्हणजे ते व्यसनमुक्तीवर फार मोठं भाषण देतात, ते चुकीच्या पद्धतीच्या संस्कृतीवर भाषण देतात. आणि आजकाल आपल्याकडे जे महोत्सव होतात, दुर्गा महोत्सव असेल, गणेश महोत्सव असेल, ते देवाच्या नावाखाली काय काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे बघता आणि त्यामुळे ते 8-9 दिवस जे काय होतं ते शुद्धीकरण करण्यासाठी मग इंदुरीकर महाराजांना 9व्या दिवशी बोलवलं जातं. तुम्हाला जर पहिल्या दिवशी बोलवलं तर मग पुढचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. त्यामुळे पंचायत परळी फेस्टिवल माझा नाहीये बरं का, तुम्हाला वाटायचं ताई अशा काय बोलायचं. त्यामुळे गणपती समोर आज काय काय म्हणजे कार्यक्रम होत असतात, असं बघितलं तर मला वाटतं की त्या देवाला मूर्तीतून पळून जावं असं वाटत असेल, अशी परिस्थिती होते. मी कधी देवघरात गेले, कुठल्या मंदिरात दर्शनाला गेले, कार्यकर्ते सुधरू ताई सेल्फी, ताई फोटो, ते फोटोग्राफरला म्हणलं मी देवाचं दर्शन गेले, 2 मिनिटं मला डोळे बंद करून नमस्कार तर करू द्या. म्हणजे आपण इतके व्यावहारिक झालेलो असतो आणि या व्यावहारिक जगामध्ये आपल्याला वळून बघायला वेळ नाहीये की आपल्या पूर्वजांनी काय केलंय, आपल्या संस्कृतीने काय सांगितलंय, आपल्या अध्यात्माने काय सांगितलंय. आपल्या अध्यात्माने आपल्याला खूप काही चांगले संदेश दिलेत. भगवद्गीता जर आज वाचली तर आपण आजही त्या भगवद्गीतेवर आपलं जीवन अत्यंत यशस्वीपणे चालवू शकतो आणि भविष्यात सुद्धा अजून 20 वर्षांनी, अजून 20 शतकांनी सुद्धा ती त्या समाजाला लागू पडते. इतक्या विचारांनी मला वाटतं भगवद्गीतेचे एक विषय आपण जर बघितला तो आपल्या जीवनामध्ये लागू पडतो.
माणसाच्या जीवनामध्ये असे अनेक अनेक क्षण येतात जिथे आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं आणि आपल्याला आध्यात्मिक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. मी धर्म म्हणजे आपण देव धर्म श्रद्धा एक वेळ ठीक आहे, पण कर्मकांडाच्या विरोधात आहे. मी फार कर्मकांडामध्ये विश्वास ठेवत नाही. माझं असं म्हणणं आहे की ईश्वर जो आहे त्यांनी हे निर्माण केली असेल जी सृष्टी, ती आपल्यापेक्षा तो शक्तिशाली आहे म्हणून तो ईश्वर आहे. आपण कमी शक्तिशाली म्हणून नाही. उद्या आपणही शक्तिशाली झालो तर आपणही ईश्वर झाल्याचा भास आपल्याला होतो. तेव्हा आपल्याला पाया जमिनीवर आणण्याचं काम हे चांगले खडे बोल देणारे संत महंत करत असतात. त्यामुळे आपले असे खडे बोल नेहमी समाजाला ऐकता यावे. आणि जेव्हा जेव्हा समाज हा कुठल्या तरी विवंचनेत असेल, कुठल्या तरी त्यांना काय निर्णय घ्यावा असा प्रश्न पडत असेल, तेव्हा आपल्या वाणीतून त्यांना मार्गदर्शन व्हावं. इंदुरीकर महाराजांच्या वाणीतून मार्गदर्शन व्हावं आणि होत आलेलं आहे. म्हणून मी त्यांच्या खूप खूप त्यांना त्या शुभेच्छा देते. जसं अर्जुनाने महाभारताच्या कुरुक्षेत्रावर समोर सगळे आपले जवळचे लोक बघितले आणि स्वतःचं गांडीव खाली ठेवलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की ते गांडीव धरणं हे त्याचा धर्म आहे. तुम्ही स्वतःच्या घरच्यांवर नाही, स्वतःच्या नातेवाईकांवर नाही, तर अधर्मियांवर चाल करून करत आहात आणि धर्माची प्रस्थापना करण्यासाठी ते गांडीव तुम्हाला उचलावं लागेल, युद्ध लढावं लागेल. आणि म्हणून संत महंतांची भूमिका अशी असावी की मग भगवान श्रीकृष्णासारखी की सारथ्य करताना आपण कुणाच्या रथावर बसलो याचं नक्की ते पण भान ठेवत असतील सर्वजण, जसं इंदुरीकर महाराज ठेवतात. आणि मला वाटतं त्यांनी ते जर केलं तर योग्य व्यक्तीच्या रथावर ते स्वार झाले तर धर्माची संस्थापना व्हायला मदत होईल आणि चांगल्या व्यक्तीला समाजामध्ये शक्तिशाली होण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी त्याच्यातनं खूप खूप प्रेरणा मिळेल. आणि म्हणून जसं यदा यदा हि धर्मस्य महाफलेषु कदाचन असं आपल्याला श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तसं प्रत्येक संतांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातून मार्गदर्शन केलं तर नक्की एक समाज प्रबोधनाचं मोठं काम उभं राहील. इंदुरीकर महाराजांचंही काम तसंच आहे. त्यांच्या बोलांनी बऱ्याच लोकांचे कान आणि मन उघडतात. त्यांच्या भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते. मी या वाढदिवसाला आले आणि मी जर कोरडी न घोषणा करता गेले तर इंदुरीकर महाराज माझ्याविषयी नाराज होतील आणि मग ते माझी पंचायत होईल. आणि म्हणून माझं असं म्हणणे की आपण इथे नुसते कोरडं जाऊ नये. आता जानकर साहेबांनी तर सांगितलं की त्यांचं पत्र कुठेही चालतं आणि तसं जानकर साहेब माझे भाऊ आहेत. मुंडे साहेबांचे वारसा आहे, मुलं त्यांना जाहीर केले चौंडीत मुंडे साहेबांनी. त्यामुळे तसं भावा बहिणीची प्रॉपर्टी वेगळी नसते. पण घाबरू नका, मी गोष्टी भावा बहिणीची प्रॉपर्टी वेगळी नसते. पण तरी आता काय झालंय की आता मला एवढे भावांचे चांगले अनुभव आहेत की त्याच्यामुळे मी आपलं वेगळं आपलं केलेलं बरं. काय होईल उद्या पुण्याच्या खात्यात सुद्धा तिकडे भाऊ म्हणेले माझा आहे तर माझी पंचायत होईल. त्यामुळे आपलं पुण्य आपण आपलं कमवलं पाहिजे. तुम्हाला माहितीये का की हे महाराजांना माहित असेल की जेव्हा मृत्यूनंतर कौरव पांडव स्वर्गात गेले तर दुर्योधनाला स्वर्गप्राप्ती झाली आणि धर्माला त्या ह्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मिळाला नाही. का? कारण जो अधर्म करतो त्याला सगळ्या गोष्टी माफ आहेत, पण जो धर्माने वागतो त्याला एवढं सुद्धा खोटं बोललं तर माफ नाहीये. त्यामुळे युधिष्ठिराला शाप होता की तोंडात, म्हणजे त्यांनी शाप दिला स्त्रीला की तुझ्या तोंडात तिळे भिजणार नाही, कारण आमचा भाऊ करणे आम्हाला माहित असतं तर आम्ही त्याच्यावर वार केला नसता. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण त्या कामाला येऊ शकतो. त्यामुळे जो आपण सर्वांनी इथे अपेक्षा ठेवलेली आहे ती अपेक्षा मी पूर्ण करणार आहे. जानकर साहेबांपेक्षा कमी दिलं तर मग पंचायत होईल माझी. आणि जानकर साहेबांनी 10 लाख रुपये दिले तर मला तर जरा जास्तच दिले पाहिजे, कारण मी ग्रामीण विकास मंत्री आहे. त्यांनी तर आमदार फंड दिला, मला तो मंत्र्याचा द्यावा लागेल. आणि त्यामुळे आता ते कशाला द्यायचं ते मला माहित नाही. मी तुम्हाला या शाळेच्या विकासाच्यासाठी मी तुम्हाला 21 लाख रुपयाचा निधी जाहीर करते आणि तो निधी तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या नावावर वर्ग होईल. तुमच्या ग्रामपंचायतचं कोण आहे ते सरपंच वगैरे तुमचं काही राजकारण नाही ना इकडे. कोण आहे सरपंच? तुम्ही आहेत का? अरे बापरे, डायरेक्ट सरपंच आहेत का? त्यांच्या नाही ते थांबा, ते पत्र जाऊ द्या, आता झालं जाहीर.
हे 21 लाख रुपये सरपंचांना गावासमोर मी जाहीर करते. या शाळेसाठी आपण त्याच्यामध्ये काय विकास करायचा आहे त्याच्यासाठी त्याचं मोठं योगदान हे आपल्याला होईल. त्याही व्यतिरिक्त सरपंचाची काही मागणी असेल तर ती आम्ही पूर्ण करू. ते पत्र आपण आमदार साहेबांना द्यावं, कारण शेवटी मला आमदारांच्या इकडे येऊन निधी जाहीर करायचा. उद्या भाजप, शिवसेना, काँग्रेस सुरू होईल आणि महाराजांनी एका हारामध्ये बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, स्नेहलता कोल्हे, शालिनीताई विखे सगळेच घेतले. 21 लाख रुपयाचा 1 रुपया न देता 5वी ते 10वी पूर्ण शाळा ग्रँड टेबलचं सर्टिफिकेट घ्या. बाकी काही पैसे नको मला, फक्त शाळा अनुदानित करून द्या, लोकांचा फायदा होईल. मला रुपये आपल्या घरातले पैसे मला शाळा अनुदानित करायचा अधिकार असता तर मी केली असती, पण ते मंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे आहे. पण मी पूर्ण पाठपुरावा त्याचा नक्की करेन आणि मी त्याच्यासाठी नक्की माझी जेवढी शक्ती आहे तेवढी पणाला लावेन. जे माझ्या अधिकारात नाही ते मी दिलं तर तुम्ही म्हणताल बरं आहे काही दुसऱ्या मंत्र्याचं जाहीर करून गेला पडून, म्हणून माझ्या हक्काचं जे ते मी दिलेलं आहे आणि जे दुसऱ्या मंत्र्याकडून करायचे ते पण मी नक्की करेन. आणि आता तुमची 61लाच मी डायरेक्ट येणार आहे. तोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये मी तेवढ्या प्रतिष्ठेची राहावं की मला तुम्ही बोलवावं एवढे आशीर्वाद द्या. तुम्ही सगळ्याच पक्षाच्या कार्यक्रमाला जात असाल पण आशीर्वाद काही सगळ्या नेत्यांना देत नाही. त्यामुळे आशीर्वाद देणाऱ्या नेत्यांमध्ये माझं नाव आवश्यक आहे, कारण जे काम आम्ही बोललो ते करून दाखवलेलं आहे. माझ्या पाण्याचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल, मला जे योगदान देता आलंय ते मी करून दाखवलंय. त्यामुळे आणखी करण्यासाठी